अजय शेलार मॅन फ्रॉम कोट्रोशी, तो दुसऱ्या बाजूला असेल फलंदाज नॉन स्ट्राईक एंड कडून असेल तो अमोल शिंदे मॅन फ्रॉम रुळे. हे दोन्ही बल्लाढ्य संघ आहेत, बल्लाढ्य टीम आहेत, एकमेकांसोबत नक्की खेळताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्ग पाहिलं तर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक कर्णधाराने मोठा विश्वास दाखवला. गोलंदाज राज मॅन फ्रॉम देवळी. काय असेल रणनीती पाहावं लागेल. एका बाजूला असेल आता अटीचटीची लढत. पहिला सामना असेल कोयना सोशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत रजिस्टर KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2022. क्रिकेटचा महासंग्राम. उपस्थित सर्व क्रिकेट रसिक, व्यासपीठावरती आदरणीय सन्मान असं व्यक्तिमत्व, यूट्यूब आमच्या सोबत असलेले DJ ऑपरेटर, त्यानंतर असतील आपले स्कोर लेखक, तसेच व्यासपीठावरती इतर सर्वांचं प्रथमतः तसेच इतर प्रेक्षक वर्ग सर्वांचं मात्र खूप खूप सहर्ष स्वागत. चला वळूया सामन्यांकडे. पंचांचे 2 ऑफिशियल पंचांनी मात्र आपली पोझिशन घेतली गेली. आता मात्र राज वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक. कर्णधाराने मोठा विश्वास दाखवला आहे. विश्वासात पात्र उतरणार का पाहावं लागेल नक्कीच. तर दुसऱ्या एका बाजूला असेल फलंदाजीचा भरणा असेल अजय शेलार मॅन फ्रॉम कोट्रोशी, फलंदाजीच्या जोरावरती अप्रतिमाशी फलंदाजी पाहायला मिळते. तो दुसऱ्या बाजूला असेल अमोल शिंदे मॅन फ्रॉम रुळे, अप्रतिमाचा फलंदाज आहे. चला करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. प्रथम गाव दिला बंधन करू आई जीवदानी मातेला महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा. बोलूया करूया आरंभ, शुभारंभ आणि प्रारंभ. नक्कीच प्रथम एक धाव नक्की अर्जित केली तर श्री गणेशा केला गेला. पहिल्या चेंडूवरती मात्र मिळतो नक्कीच. अजय यांच्यासोबत आल्या खणखणीत दणदणीत चौकाराने मात्र नक्की श्री गणेशा केला गेला. धाव संख्येत 4 ने वाढ होते. धाव संख्या होते 4. एक चेंडू अखेरच्या श्री गणेशा बोललं तर धन्य धन्य माता शिव पार्वती, त्यांचा पुत्र शोभे गणपती, प्रथम पूजावा गणपती, हीच आपली भारतीय संस्कृती. नक्कीच 4 या धावेने मात्र श्री गणेशा केला गेला आणि आपल्या वैयक्तिक संघाचा आणि वैयक्तिक स्वतःच्या नावे मात्र 4 धावा अर्जित केल्या गेल्या. धावपट्ट 4 धावा अर्जित केल्या गेल्या. अजय शेलार यांच्या मार्फत राज यांच्या चेंडूवरती हलकासा मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि चेंडू गेला खणखणीत दणदणीत चौकार. जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. हो इथे मात्र चेंज ऑफ स्पेस गोलंदाजी पाहायला मिळेल. चेंडू जाऊन जाऊन विसावतो तो नक्कीच यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. नक्कीच 2 चेंडू अखेर एक तिथे मात्र परिवर्तन होताना पाहायला मिळालं. डॉट चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या होते 2 चेंडू अखेर 4 धावा. इथे मात्र कालचा पर्व पाहिला तर अप्रतिमाशी फलंदाज एक संकेत शिर्के असो किंवा गणेश शेलार यांच्या मार्फत मात्र नक्की सेंचुरी पाहायला मिळाली. आज ते मात्र पुन्हा अजय यांच्या बॅटमधून खेळण्याचा प्रयत्न होता. डीप कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. नक्कीच एक धाव अर्जित केली गेली का तर 2 धावा अर्जित केल्या गेल्या. धावसंख्येत 2 ने वाढ होताना पाहायला मिळाला. धावसंख्या होते 3 चेंडू अखेर 6 धावा. मात्र स्वेर चेंडू घोषित केला वाईटच्या स्वरूपात. नक्कीच गोलंदाजाला दंडित केलं गेलं. नियम क्रमांक 25चं पालन केलं. पंचांना सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच एक्सरसाइज करण्याची संधी दिली गोलंदाजामार्फत आणि राज थोडासा दबाव तंत्रामध्ये येणार का पाहावं लागेल. 3 चेंडूचा खेळ शेष संपुष्टात आला. 3 चेंडू अखेर धावसंख्या दापटले होते. धावसंख्या होते 7. इथे पुन्हा एकदा मिडऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू आता क्षेत्ररक्षण मात्र नक्की थोडीशी चुकी करतो. त्याचं रूपांतर मात्र 1 धावेमध्ये नक्कीच होते. धावसंख्या पहिली धाव पडलं तर धावसंख्या होते 8. 4 चेंडू संपुष्टात. 4 चेंडू अखेर धावसंख्या होते 8. नक्कीच वळूया सामन्यांकडे. नक्कीच आमच्या सोबत एक अप्रतिमाची स्कोर लेखक आपल्या प्राजक्ताताई देसाई मात्र नक्कीच जोडल्या गेल्या. त्यांच्यावर मात्र स्कोरचं अपडेट दिलं. प्रत्येक चेंडूचं अपडेट मात्र त्यांच्यामार्फत आपल्यापर्यंत कळवण्यात नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा थोडासा लय आणि लाईन मात्र नक्की हरवलेला पाहायला मिळतं. वाईटच्या स्वरूपात मात्र नक्कीच 1 धाव अर्जित केली गेली. ती मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. राज थोडा पहिल्या षटकामध्ये दबाव तंत्रामध्ये खेळताना पाहायला मिळतो का इथे मात्र थोडासा निराशजनक खेळ करतो का राज पाहावं लागेल. नक्कीच काय असेल राजची रणनीती पाहावं लागेल. इथे मात्र काय गोलंदाजी केली.
यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतो, कदाचित यष्टीरक्षकाला चेंडू मात्र अडवणं गरजेचं होतं, पण तो काही हरकत नाही मित्रांनो, धाव तर घेतली गेली नाही आणि मात्र डॉट चेंडू पाहायला मिळाला. तर राज थोडासा कमबॅक करताना पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती कालपर्यंत पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये कमीत कमी 20-22 धावांचं लक्ष नक्कीच आपल्याला पाहायला मिळत होतं, पण इथे मात्र राज यांचं कौतुक करायचं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन्ही बल्लाढ्य फलंदाज आहेत. एका बाजूला असेल तर अमोल दादा शिंदे, दुसऱ्या बाजूला अजय दादा शेलार, मॅन फ्रॉम कोटरोशी, मॅन फ्रॉम रुळे, दोन्ही बल्लाढ्य संघाचे आपल्या संघाचा नेहमी सलामीची फलंदाजी करता. इथे मात्र त्यांना थोडंसं जखून ठेवलं गेलं. तर राज इथे मात्र पुन्हा मारण्याचा प्रयत्न चांगला होता, पंचांकडे दाद मागितली जाते, पुन्हा रनआउटची नामी संधी होती. इथे एकदा वर्जित केली गेली, रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. तर रिव्ह्यू नक्की रिव्ह्यू दिला, रिव्ह्यूच्या मार्फत मात्र नक्कीच काय असेल पाहावे, DRS घेतला गेला पंचांमार्फत. थोडासा दबाव तंत्रमध्ये पाहायला मिळाला, नक्कीच कॉल कॉम्बिनेशन चांगलं पाहायला मिळालं का पाहायला गेलं. पहिल्यांदा मात्र अमोल शिंदे मात्र आपल्या स्ट्राईक वरती होते, तर अजय यांनी कॉल दिला गेला. त्याच्यानंतर तू की मी की तू करता करता मात्र एक धाव घेण्याचा निर्णय झाला, पण त्या निर्णय थोडासा विलंब लागला गेला आणि आपल्या क्षेत्रामध्ये सुखरूप पोहोचले की नाही पोहोचले याच्याकडे मात्र आता नक्कीच लक्ष लागेल. थर्ड अंपायरचा डिसिजन नक्कीच रिव्ह्यू घेतला गेला पंचांमार्फत DRS. तर मात्र थर्ड अंपायर आपल्याला पर्यंत कळवले जातील काय नक्की असेल निर्णय. नॉट आउट आहे सर. ओके, इथे मात्र एक धाव नक्की अर्जित केली गेली. इथे मात्र डिसिजन रिव्ह्यू सिस्टम जर पाहायला गेली तर त्याच्यावर थर्ड अंपरद्वारे मात्र नक्की सांगितलं गेले हा आपल्या घोषित क्षेत्रामध्ये सुखरूप पोहोचला गेला, बचावला गेला आणि विकेटचं पतन होता राहिलं आणि कधी पहिला धक्का मिळणार का प्रेक्षकांच्या नजरा वळल्या होत्या. एक षटकाचा सामनाला संपूर्ण एक षटकाकर मात्र धावसंख्या होते 10 आणि पॉवर प्लेचं षटक होतं, संपलं गेलं पहिल्या षटकामध्ये. आणि आता पाहूया पुन्हा एकदा बॅटिंग पॉवर प्ले असेल. नवीन नियम आपल्याला नक्कीच KSK मध्ये या प्रीमियर लीगसाठी घेतला. 5 षटकांच्या सामन्यामध्ये एक मात्र नक्कीच बॅटिंग पॉवर प्ले असेल, तो कोणत्या वेळी घ्यायचा हे मात्र नक्कीच फलंदाजांवरती निर्णायक असेल त्यावरती. आता मात्र गोलंदाजी मारत होतो गोलंदाज राकेश मोरे, मॅन फ्रॉम हरचंदी. तर मात्र गोलंदाजी मार्क होता नक्कीच राकेश मोरे. इथे मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतं दीपक दादा युवा प्रतिष्ठान मार्फत. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न चांगला दामल यांचे इनर एज लागली गेली, इंटू द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न चांगला होता, एकदा वर्जित केली. तिथे मात्र पाहायला मिळतो चांगला क्षेत्ररक्षण, एका धावती समाधान मानलं होतं. धावसंख्येत एकने वाढ होते, धावसंख्या होते 11. इथे मात्र आता स्ट्राईकचा वारसा असेल तो नक्कीच स्ट्राईक एंड कडून असेल तो अजय शेलार. आतापर्यंत पाहिलं गेलं तर नक्कीच एकच चौकार पहिल्या चेंडूवरती आला, त्यानंतर राजाने चांगला कमबॅक केला होता आणि इथे मात्र नक्कीच पुन्हा असेल तो अजयनं आता मात्र टॉप गिअरमध्ये गाडी चालवली. कारण कालचा पर्व पाहिला तर 60-70 रनांचं चेसेबल टार्गेट आहे. ते जेवढे तुम्ही उच्चांक काढाल तेवढा मात्र गोलंदाजांवरती बर्डन येत नाही. एवढं इथं फलंदाजांना थोडीशी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल तर मात्र कुठेतरी आपण पहिल्या दिवसातील पहिल्या सामन्याचं विजेतेपद मिळाल. तर गोलंदाजांना मात्र इथे मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेग डीप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, एकदा वर्जित केली गेली. एकादवरती समाधानात चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगला थ्रो क्विक थ्रो पाहायला मिळाला. नक्कीच एकादवरती पुन्हा समाधान. धावसंख्या पाहिलं तर धावसंख्या 12. चांगला गोलंदाज आहे, छोटासा कलाकार, चांगली कलाकृती दाखवताना पाहायला मिळतोय. इथे मात्र गावदेवी 3-0 थोडासा निराशजनक फलंदाजी पाहायला मिळते का पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या कमीत कमी
15 ते 20 धावा घेणं गरजेचं होतं, पण कुठेतरी राज यांचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली राज यांच्या मार्फत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. इथे मात्र थोडासा शपवून क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चांगला होता. चांगलं क्षेत्ररक्षण. एकावरती समाधान मानावं लागतंय, कारण की या ग्राउंडमध्ये तर एक एक दुहेरी धावेला प्राधान्य देणं गरजेचं आहे. कारण एक धाव म्हणजे इथे मात्र फक्त तुम्ही लाईफ लाईन जोपासू शकता, पण तुम्हाला जर उच्चांक गाठायचा 60-70 जर टार्गेट चेसेबल करायचं असेल तर आता दोनातल्या एका फलंदाजाला कदाचित आक्रमकपणा घ्यावा लागेल, तर कुठेतरी मात्र आपलं जे चेसेबल टार्गेट असेल 50 या 60 प्लस तर त्यापर्यंत मात्र नक्की पोहोचू शकता. आता पाहूया नक्कीच सलामीला असेल तर पुन्हा अजय. इथे मात्र गोलंदाजी मार्ग येतो राकेश मोरे. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू फसला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कॉलची, आणि एक धाव घेण्याची संधी होती, परंतु कदा अजयने स्टॉपचा कॉल दिला आणि एका धावतीत मात्र समाधान. कोणते निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र जैसी ती धावसंख्या ते 13. इथे पुन्हा एकदा समीकरण असेल 13 या मेरा या 13. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. दीपक दादा प्रतिष्ठान की गावदेवी 3003. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज लागली गेली. इथे मात्र थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये असलेला क्षेत्ररक्षक अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या मात्र जैसी ती. इथे मात्र चांगलं गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. इथे मात्र दिसते प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. इथे मात्र सरावाने माणसाला पूर्णत्व प्राप्त होते. त्यामुळे मात्र नक्कीच दीपक दादा युवा प्रतिष्ठानच्या गोलंदाजांनी मात्र चांगली सराव केलेला आहे, प्रॅक्टिस केलेला आहे, मात्र अप्रतिम अशी गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एका धावेसाठी धावसंख्येत 1 ने वाढ. कधी 2-2 धावांची रनिंग घेणं गरजेचं असेल तर कुठेतरी रनिंग, कारण की एका धावेसाठी जर तुम्ही राहिला तर कदाचित 24ला 30 किंवा 40 पर्यंतच पोहोचू शकता. म्हणून थोडासा उच्चांक धावसंख्येचा घेणं गरजेचं आहे. 2 षटकाचा खेळ संपतात. कोणत्याही विकेटचा पतन आहे. धावसंख्येत 16, सॉरी माफ करा 14. आता मात्र थोडीशी रणनीती बदलावी लागेल. काय असेल रणनीती पाहावं लागेल. आता दोन्ही संघाला थोडासा बॅकफुटला जाताना पाहायला मिळेल का पाहावं लागेल, कारण की जर आता उच्चांक गाठायचा असेल तर मात्र दोन्ही फलंदाजांना एक्सलेटरवरती पाय ठेवून टॉप गिअरमध्ये गाडी चालवावी लागेल. तर कुठेतरी पुन्हा गोलंदाजी मार्ग येतो तो राज. कर्णधाराने पुन्हा एकदा मोठा विश्वास दाखवला. ज्याप्रमाणे बोलला होतं की आपण घराचा किंवा बिल्डिंगचा पाया मजबूत केला तर मात्र आपली बिल्डिंग सुसज्ज उभी राहते, तसं मात्र नक्की दीपक दादा प्रतिष्ठानचे गोलंदाज. प्रथम गोलंदाजी राज आणि त्यानंतर राकेश, दोन्ही अप्रतिम असे गोलंदाज पाहायला मिळाले. जो पाया असतो, भरणा असतो आपल्या संघाचा, तो मात्र या लोकांनी मजबूत करून ठेवलाय. इथून पुढे मात्र त्यांची बिल्डिंग भक्कम उभी राहण्यास नक्कीच कोणताही अडथळा येणार नाही, पाहावं लागेल. तर मात्र इथे नक्की दोन्ही फलंदाज जो आक्रमक फलंदाज आहेत मी विनंती असेल माननीय श्री सुरेशभाई उत्तेकर साहेब, आपल्याला विनंती असेल, रोहित स्पोर्ट्सचे संघमालक आपल्याला विनंती असेल, आपण असं नसतं व्हायचं व्यासपीठावरती. पहिला चेंडू मात्र नक्की राज यांना वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं. 1 धाव नक्की अर्जित केली गेली. धाव संख्या होते 15. पुन्हा एकदा गोलंदाजी मात्र सज्ज होतो राज यांना मात्र अप्रतिम अशी गोलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत स्पेल पाहिला तर अप्रतिम अशी गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या. त्यानंतर गोलंदाजाचं कौतुक असेल तर नक्कीच राकेश मोरे केवळ 4च धावा देऊन संघाला मात्र नक्कीच एक अप्रतिम अशा गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. इथे मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो मिडअपच्या क्षेत्रामध्ये. खणखणीत दणदणीत षटकार. आजच्या पहिल्या दिवसातील पहिला षटकार. षटकारासाठी मात्र नक्कीच कौतुक असेल फलंदाज अजय यांच्या बॅटमधून आलेला खणखणीत दणदणीत षटकार. आता मात्र अजयना अशीच आक्रमकपणा घ्यावा लागेल तर मात्र कुठेतरी आपण कमबॅक करू शकता. धावसंख्या उच्चांक घेताना नक्कीच पाहायला मिळेल. धावसंख्या धावपटलावरती पाहिली तर धावसंख्या होते 21. आता मात्र अशाच फलंदाजीची आवश्यकता असेल तर आपल्या संघाला विजयश्री मिळवायचा किंवा विजयाच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी अशाच आक्रमकपणाची गरज असेल. पुन्हा एकदा पाहावं लागेल काय असेल रणनीती. पुन्हा एकदा गोलंदाजी हा अप्रतिम. 1 तेरी तो 1 मेरी. पुन्हा कोण कोणावरती होणार भारी. इथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती षटकार जरी मारलं तर दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केला. तो एक
अप्रतिम असे गोलंदाजी प्रदर्शन राज आणि असंच गोलंदाज जो गोलंदाज अशा पद्धतीची गोलंदाजी कारण बऱ्याच वेळा आपण जर पाहिलं तर षटकार मारल्यानंतर गोलंदाज थोडासा मात्र कन्फ्यूज होतो आणि नंतर पुढचा चेंडू कसा टाकायचा त्याच्या डोक्यामध्ये विचार विनिमय चालू होतो. पण इथं राज यांनी मात्र कोणताही दडपण न घेता मात्र एक संयमसूचकता दाखवली आणि मात्र नक्कीच अप्रतिम असा चेंडू हाताळला गेला त्यांच्यावर निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा अजय सज्ज होताना पाहायला मिळतोय. राज 10 ते 12 पावलांचा रनअप राईट ओव्हर द विकेटचा मारा करतो. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक कर्णधाराने विश्वास दाखवला. धावसंख्या पाहिली तर जैसी ती धावसंख्या 21. इथे मात्र काय अप्रतिम असं क्रिकेटचं ब्रह्मास्त्र काढलं गेलं. इथे मात्र नक्कीच बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आणि मात्र एक धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्या होते 22. मात्र चांगला कमबॅक केला गेला. एक षटकार जरी मिळाला त्यानंतर मात्र 2 चेंडू एक क्रिकेटचा ब्रह्मास्त्र एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला राज यांच्या गोलंदाजीमध्ये. इथे मात्र आता पुन्हा एकदा नक्की दोन्ही फलंदाज पूर्णपणे प्रयत्न आता फलंदाजीसाठी असेल तो अमोल. इथे मात्र नक्कीच गावदेवी 303 या संघाचा मात्र च्या दृष्टीने फलंदाजी करताना पाहायला मिळतात. रुळेगावला बिलॉंग करतात. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. एकच धाव अर्जित केली गेली. हे मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या देखील वाढवेल. धावसंख्या होते 23. 23 आकडा आठवलं नक्कीच आपल्याला आठवण होते स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. तुडुंब भरले नदी नाले सरसागरात येईल का कित्येक आले भूमीवरती हिंदू हृदय सम्राट कोणी होईल का. नक्की पाहावं लागेल. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते पुन्हा एकदा राज यांच्या मार्फत. ओहो उलटा चेंडू त्याचा समाचार घेणं गरजेचं होतं. बॅटच्या रडार मध्ये परफेक्ट चेंडू आला नाही. क्षेत्ररक्षण चुकी करतो. इथे मात्र मिळतंय मोठं जीवदान कारण क्रिकेटमध्ये मित्रांनो बोलला तर कॅच विन द मॅच. इथे मात्र नक्कीच कॅच लो मॅच लो. इथे मात्र चांगला चेंडू सुटला. चंदू थोडासा टेन्शन मध्ये पाहायला मिळतो. का ते बाजूला असताना थोडंसं चंदूचं प्रेशर असेल का की थोडीशी गाईड कमी असेल. नो बॉल नाही ना. ओके रिव्ह्यू ओके. चला पुन्हा एकदा डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम नक्की थर्ड अंपायरला प्राचारण केलं गेलंय पंचांमार्फत. सॉरी माफ करा. धावसंख्या धाव पडल्यावर 25. एक जेलची संधी होती नक्कीच. अजय मॅन फ्रॉम कळमगाव यांच्या मार्फत मात्र जेल सोडला गेला आणि तो जेल कोणाचा सोडला तर नक्की अजय. जेलच्या मात्र आता नक्की त्याचं रूपांतर षटकारामध्ये करणार का अजय पाहावं लागेल. एक नावी संधी एक आयुष्यमान भवतर मात्र नक्की मिळालं गेलं. आता मात्र अजय थोडासा काय रणनीती असेल पाहावं लागेल. कशा पद्धतीने खेळ करणार जीवदानाचा बदला षटकारामध्ये घेणार सर. फेअर डिलिव्हरी ओके. तर मात्र नक्कीच पंचांमार्फत कळवलं येतं की फेअर डिलिव्हरी आहे. इथे मात्र नक्कीच रिव्ह्यू आणि इथे मात्र रिव्ह्यू संपला गेला. गावदेवी 303 या संघाचा एकच रिव्ह्यू असेल दोन्ही संघासाठी. इथे मात्र रिव्ह्यू घेतला होता बिमरच्या स्वरूपात नो पाहण्यासाठी आणि मात्र रिमो गमावला. ते पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. इथे मात्र मिडऑफच्या क्षेत्रामध्ये चंदू चप्पलतेचा चित्ता ज्याला संबोधलं होतं नक्कीच त्याच्या मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. नक्की एकदा पुन्हा अर्जित केली. राज यांचं मात्र कौतुक करत 3 षटकांचा खेळ संपुष्टात. कोणत्या विकेटचं पतन नाही. धावसंख्या धावपटल्यावर लागते तर 26. पाणी चला ड्रिंक ब्रेक. ते मात्र आता थोडंसं काय रणनीती असेल काय पाहावं लागेल नक्कीच. कारण मॅच नंतर या ना मध्ये
चला त्वरा करा. 3 षटकाचा खेळ संपुष्टात. कोणत्या विकेटचं पतन तर नक्की पाहायला मिळालं. दोन्ही फलंदाज तर गोलंदाजी मात्र तुकाराम डावखुरा गोलंदाज मॅन फ्रॉम कुमटे. इथे मात्र नक्कीच दीपक दादा युवा प्रतिष्ठान मार्फत मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक कर्णधाराने विश्वास दाखवला. त्याप्रमाणे आता मात्र गोलंदाजी डावखुरा गोलंदाज इथे मात्र राऊंड द विकेटचा मारा करताना पाहायला मिळते. धावसंख्या पाहिली तर 3 षटकाखेर धावसंख्या केवळ आहे ती 26. इथे मात्र हा अप्रतिम हो क्लास 1 षटकार. नक्कीच मात्र इथे चेंडू गेला बॅकवर्ड डीप बॅकवर्ड लाईन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतं. धावसंख्येत मात्र 6 न वाढ होईल. धावसंख्या होते 26 आणि 6 32. धावसंख्या होते 32. महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. आता इथे मात्र अजय यांनी मात्र कमबॅक केला. थोडासा आता मात्र फ्लो बदलला गेला. षटकाराची गरज होती. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला आणि डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र कौतुक असेल गोलंदाजाचं तुकाराम यांचं. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. थोडासा चेंज ऑफ स्पेस गोलंदाजी पाहायला मिळाली ज्या त्याला माहित होतं की नक्कीच अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतो. डीप बॅकवर्ड क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा डान्सिंग द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहूया जेल होतो का. आणि इथे पुन्हा एकदा जेलच येतंय आणि इथे मात्र बॅक टू बॅक 2 जीवदान होताना पाहायला मिळतंय. मित्र नक्कीच क्रिकेटमध्ये बोललं तर जो एक गलती करे अनजान, 2 गलती करे नादान. आता 3री गलती जो करणार चुकी करणार त्याला मात्र नक्कीच सैतान बोललं जाईल. मात्र 2 बॅक टू बॅक जेल सुटले गेले अजय यांचे. ते पण कोणाचे सोडले तर अजय यांचे. आणि अजय यांनी मात्र नक्की 2 षटकारामध्ये रूपांतर केलं. याच्या आधी सुद्धा एक जेल सुटला होता. आता एक जेल सुटला. 2 जीवदान नक्कीच मिळालं. इथे मात्र नक्कीच आयुष्यमान भाऊ मिळतंय. अप्रतिम असं नक्कीच 2 वेळा मिळालं ते नक्कीच अजय यांना. आता अजय यांचा 3ऱ्या वेळी मात्र जेल होणार की पुन्हा एकदा नक्की जेल सुटला जाणार. मारण्याचा प्रयत्न चांगला केला. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. इथे मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र कोणती चुकी करणार. 3ऱ्या वेळी मात्र नक्कीच निखिल सबका गावडोश मॅन फ्रॉम गावडोशी यांच्यावर अप्रतिम असा जेल घेतला गेला. 2 जेल जरी सुटले तर निखिल यांनी दाखवून दिलं म्हणजे 2 क्षेत्ररक्षण जरी कच्चा लिंबू असतील तर मी मात्र नक्की पक्का लिंबू आहे. आणि मात्र अप्रतिम असा जेल घेतला आणि मात्र पहिला गडी जातो तंबूच्या आशयाला. अजय यांच्या सुरुवात पहिला धक्का पहिला गडी येतो तंबूच्या आशयाला. अजय बॅक टू द डगआउट. विकेटसाठी एकदा विनंती करूया डीजे. तुकारामांनी हेरलं होतं की नक्कीच हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. वाईडिशच्या लाईनमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला. इथे मात्र कोणती चुकी केली नक्कीच कौतुक असेल अश्विन यांचं. अश्विन पाहिलं तर फलंदाजीच्या जोरावरती सुद्धा अप्रतिमाचे षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. इथे मात्र क्षेत्ररक्षण जोरावरती सुद्धा अप्रतिमाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र नक्कीच अप्रतिमाचा नेत्रदीपक मॅग्निफिसंट षटकार ब्रँडेड बाय अमोल शिंदे मॅन फ्रॉम रुळे. तर मात्र नक्कीच फ्लो बदलला. जुना बॉल त्या मित्रांनो. धावसंख्या दाबडला होते 44.
नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय असं एक आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व माननीय रामचंद्रदादा सपकाळ, समाजसेवक गावडोशी, संघ मालक कुणाल इलेव्हनचे सर्व टीम ओनर मात्र इथे व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं आयोजकांमार्फत मात्र सहर्ष स्वागत. आम्ही आपले शतश आभारी आहोत. चला वेळा इथे मात्र नक्कीच विकेटचं पतन झाल्यानंतर मात्र अमोल यांच्या बॅटमधून मात्र नक्कीच डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. खणखणीत दणदणीत षटकार पाहायला मिळाला. षटकात मात्र लढांची कोंडी होती ती मात्र तोडली गेली. पुन्हा एकदा भिरकावून दिलंय अप्रतिम नेत्रदीपक मॅग्निफिसेंट षटकार. चेंडू गेला सीमा रेषे पार. बॅक टू बॅक दोन षटकार नक्की पाहायला मिळाले. षटकारांची हॅट्रिक होणार का? धाव संख्या होते 50-50. 4 षटकांचा खेळ संपुष्टात. धाव संख्या होते 1 विकेटच्या पतनंतर 50-50. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. अप्रतिमाची फलंदाजी पाहायला मिळाली. थोडंसं आतापर्यंत संयमी खेळ करणारा अमोल आता मात्र बॉल मित्रांनो जुना बॉल द्यायचा आहे. हॅलो चला जुना बॉल द्यायचा मित्रांनो. इथे मात्र गोलंदाजी मार्क तो चंदू मॅन फ्रॉम हातलोट. इथे मात्र गोलंदाजी करण्यासाठी येतो तो मात्र दीपक दादा युवा प्रतिष्ठानांतर्गत. नक्कीच वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचं म्हणजे 5वं षटक स्लोगॉनवर मानलं जातं व्यावसायिक क्रिकेटमध्ये. हाणामारीचं षटक स्वतःच्या खांद्यावरती धुरा घेतली चंदू यांनी. अप्रतिमाचं आतापर्यंत पाहिलं चंदू यांना पाहिलं तर नक्कीच रायगड प्रीमियर लीग असो किंवा टीम पळसपे पनवेल आतापर्यंत या बलाढ्य टीममध्ये खेळताना पाहायला मिळतो. चंदू आपल्या क्रिकेटच्या खेळपटलावरती सुद्धा अधिराज्य गाजवताना नक्कीच पाहायला मिळतात. 360 म्हणून त्यांची ओळख आहे. चप्पलतेचा चित्ता म्हणून नक्कीच त्यांची ओळख. गोलंदाजीमध्ये वैयक्तिक पहिलं सांगे 5वं षटक घेऊन चंदू घाटगे. इथे मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. एकदा वर्जित केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का? क्षेत्ररक्षक चुकी करतो का? इथे मात्र नक्कीच पाहावं लागेल पंच काय डिसिजन देणार. नक्कीच 2 धावा अर्जित केल्या गेल्या धावपटलावरती. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्येत 52. मात्र फलंदाज जो प्रवीण मॅन फ्रॉम गावडोशीच्या संघातून खेळताना नेहमी पाहायला मिळतो. इथे मात्र विश्वास दाखवला दीपक दादा यांनी आणि आपल्या संघामध्ये नक्की त्यांची वर्णी लावली गेली. तर त्याप्रमाणे मात्र साजेशी कामगिरी करावी लागेल. शेवटचं षटक कदाचित अमोल यांना आता मात्र स्ट्राईक देणं गरजेचं असेल. कारण अमोल यांचा फ्लो पाहिला तर मात्र अप्रतिम असे चेंडू रडारमध्ये बॅटचे येत आहेत. षटकार पाहायला मिळतात. इथे मात्र पुन्हा एकदा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं. इथे मात्र पुन्हा मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एकदा वर्जित केली गेली. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते 53. आता पाहूया अमोल हॅट्रिक पूर्ण करणार का? याच्या आधी पाहिलं तर बॅक टू बॅक 2 षटकार नक्की त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आता मात्र षटकारांची हॅट्रिक करणार का पाहावं लागेल. नक्कीच नजरा असतील प्रेक्षकांच्या वळवल्या जातील अमोल यांच्या बॅटकडे. एका बाजूला असेल चंदू गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या बाजूला असेल नक्कीच अमोल. पाहूया हॅट्रिक होणार का 3 षटकारांची. व इथे मात्र चंदू यांनी कोणती चुकी केली. चंदू यांना पूर्ण अनुभवाचा लेखाजोखा असेल आणि इथे मात्र नक्कीच अश्विन यांच्या मार्फत मात्र चुकी केली जाते. चेंडू जातो दणदणीत खणखणीत चौकार. चेंडू गेला सीमा रेषे पार. हे छोट्या चुका कराल तर मित्रांनो तुम्हाला विजयापासून वंचित राहावं लागेल. कारण एका धावेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. आपल्या टीम ओनरनं संघ नायकानं आपल्याला विश्वास दाखवला. आपल्याला टीम मध्ये नक्कीच का घेतलं गेलं. मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न प्रवीण यांच्या बॅट रडारमध्ये. चेंडू आता 1 धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का? नक्की यस 2रित्या यशस्वीता सक्सेस आणि इथे मात्र रनआउटची नामी संधी. यस पंचांनी मात्र बोर्ड उंचवले गेलं आणि अमोल यांची मात्र खेळ संपुष्टात. अमोल बॅक टू द पवेलियन. दुसरा गडी येतो तंबूच्या आश्रयाला. 1 धाव नक्की अर्जित केली गेली धावसंख्येत. दुसऱ्या धाव अपयश आलं आणि
परतावं लागतं त्या अमोल्यांना. बॅक टू द पवेलियन, बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का अमोल्यांच्या स्वरूपात. धावसंख्या पाहिलं तर 5वं षटक प्रगतीपथावरती असताना 4 चेंडूचा खेळ आला संपुष्टात. धावसंख्या धावपटलावरती अर्जित केली जाते. आमचे साथी स्कोर लेखक ताई सांगतायत की धावसंख्या होते 58. आता शेवटचे 2 चेंडू शेष असतील. चंदू यांचे वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक घेऊन होतो. चंदू यांच्या मार्फत काय असेल रणनीती 2 षटकामध्ये काय होणार पाहावं लागेल. प्रेक्षकांच्या नजरा वळवल्या गेल्या. आता फलंदाजीसाठी येणार कोणावर. विकास जाधव, मॅन फ्रॉम कुमटे. विकास जाधव. तर विकास यांच्यावरती कर्णधारानं विश्वास दाखवला. तर विकास यांना मात्र साजेशी पारी खेळावी लागेल तर मात्र कुठेतरी कमबॅक कराल. चंदू एक अनुभवाचा लेखाजोखा असलेला, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट बोलण्यापेक्षा एक्सपिरियन्स द बेस्ट टीचर. अनुभव हाच खरा शिक्षक कोणाकडे असेल तर चंदू यांच्याकडे. अप्रतिम असं नामांकित खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. इथे मात्र फुलटॉस चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय. जे क्रिकेटचं समीकरण असतं, चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार. चेंडू गेला सीमा रेषे पार. खणखणीत दणदणीत षटकार. फुलटॉस चेंडू दिला. छोट्या छोट्या चुका करणार तर शेवटच्या क्षणी मात्र विकास हा सुद्धा एक आतापर्यंत पाहिलं तर धावसंख्या दाबडलं होतं 64. विकास हे पाहिलं तर नक्कीच एक लेदर क्रिकेटमध्ये एक नामवंत खेळाडू आहे तो, असं आपल्या आतापर्यंत त्यांच्या कारकिर्दीतून पाहायला मिळतं. इथे मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. इंटू द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा क्षेत्ररक्षक चुकी करतो. राज क्षेत्ररक्षण मात्र नक्कीच चुकी झाली. त्याचा रूपांतर, त्याचा भुर्दंड भोगावा लागेल 4 धावांमध्ये. धावसंख्या 4 ने वाढवते. धावसंख्या धावपटलावरती लागते 68. 5 षटकांचा खेळ संपुष्टात. 2 गडी गेले तंबूच्या आरशाला. धावसंख्या होते 68. विजयासाठी लक्ष असेल गावदेवी 303 या संघाने मात्र 68 धावांचं लक्ष ठेवून मात्र आपल्या प्रतिस्पर्धी संघ विपक्ष संघ दीपक दादा प्रतिष्ठान यांच्या समोर विजयासाठी टार्गेट असेल 69. नवीन बॉल द्या, नवीन बॉल. चला यापुढचा सामना असेल शिवाय रॉयल फायटर वर्सेस कुणाल 11. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल टॉस का बॉक्स मध्ये या. नक्कीच शिवाय फायटरचे संघ मालक असतील मान्य असतील सुरेश दादा जंगम, पोलीस पाटील घोणसपूर. नंतर दुसरा सामना विपक्ष असेल ते कुणाल 11. चला विकासभाई कदम आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ असते नाणेफेकीचा डोस घेत आहे. चला दोन्ही कर्णधार त्वरा करा मित्रांनो. एका बाजूला असेल नक्कीच शिवाय रॉयल फायटर्स वर्सेस दुसऱ्या बाजूला असेल तर कुणाल 11. चला कुणाल 11 कर्णधार त्वरा करा मित्रांनो, आपल्याकडे वेळ कमी आहे. कुणाल 11 कर्णधार. कृपया विनंती असेल सर्व खेळाडूंना विनंती आहे लाईन मध्ये जायचं आहे मित्रांनो. क्रिकेटचं प्रात्यक्षिक, क्रिकेटचं प्रदर्शन. गावदेवी 303 विनंती होती तुम्हाला की खेळाच्या आतमध्ये पदार्पण करताना मात्र एका लाईन मध्ये जाण्याची गरज होती. आपल्या युट्यूब आहे, सगळं प्रेक्षक बघतात. आपल्याकडून एक आदर्श अशी खेळ पाहावी मिळेल. आदर्श काय असतो खेळाडूने आतमध्ये एंट्री करण्याचा, तो मात्र आपल्या मार्फत सर्व टीमला सुद्धा ही विनंती असेल. टीम मधून बाहेर पडताना हस्तांदोलन करायचं आहे. टीमच्या आतमध्ये किंवा खेळपट्टीच्या आतमध्ये जाताना सुद्धा एका लाईन मध्ये जायचं आहे. चला कुणाल 11 कर्णधार त्वरा करा मित्रांनो. तर 2 कर्णधार नक्कीच कर्णधार पाहायला मिळतील. एका बाजूला टीम ओनर पाहिलं तर सूरजदादा जंगम, पोलीस पाटील घोणसपूर, आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मान्य श्री रामचंद्र सकपाळ उद्योजक समाजसेवक गावडोशी. नक्कीच
इथे मात्र शुभ संकेत घेतला गेला नक्कीच शिवाय रॉयल फायटर्स यांचे निखिल दादा यांच्यामार्फत. दादा काय रणनीती असेल? रणनीती अशी काहीच नाही, परफॉर्मन्स सर्वांनी चांगला केलं तर जिंकण्याचा ट्राय करू आम्ही. नक्कीच बरं, तुमचा क्लास म्हणजे युट्यूबला निखिल दादाची मॅच म्हटल्यावरती सर्व आवर्जून बघतात आणि मात्र नक्कीच सावर्डे गावामध्ये मिळालेली तुमची मॅन ऑफ द सिरीजची बाईक, हे नक्कीच त्याबद्दल काय सांगाल? आणि एक सर्व प्लेयरला तुमच्या मार्फत मात्र 2 शब्द. प्लेअरने प्रॅक्टिस करत राहावे, प्रॅक्टिस केली तर खूप चांगला परफॉर्मन्स होतो ग्राउंडवर. चला धन्यवाद. आपलं डिसिजन कळवा. फिल्डिंग. तर नक्कीच इथं शिवाय रॉयल फायटरच्या निखिल दादा यांनी मात्र शुभ संकेत आपल्या पारड्यामध्ये घेतला आणि मात्र प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून आपला प्रतिस्पर्धी संघ कुणाल इलेव्हन यांना मात्र नक्कीच फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तर काय रणनीती असेल तुमची? कसं आहे, समोर तुल्यबळ असा संघ आहे, तुल्यबळ असा नामांकित खेळाडू आहे, तर आम्ही जास्तीत जास्त स्कोर कसा मारता येईल याकडेच आमचं लक्ष असणार आहे. निखिलच्या विकेटसाठी जाळं विणलं जाईल का? असं म्हटलं नाही जात आहे, क्रिकेट आहे, एक जाळं वगैरे विनणार नाही, एक चांगला बॉल देखील चांगल्या बॅट्समनचा विकेट घेऊ शकतो. आम्ही ओव्हरऑल खेळ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्पिरिट ऑफ क्रिकेट दोन्ही संघासाठी खूप खूप धन्यवाद, शुभेच्छा असतील. चला वळूया मैदानाच्या दिशेने. आता असलेला अटीतटीचा सामना जो पाहायला मिळतो सकाळच्या सत्रामध्ये, गावदेवी 3003 वर्सेस दीपक दादा युवा प्रतिष्ठान. नक्कीच गावदेवी 303 या संघात मात्र प्रथम फलंदाजी करून 25 मिनिटांमध्ये सामना संपवायचा. मित्रांनो, दोन्ही संघाने आणि पंचांनी याची नोंद घ्यायची आहे किंवा त्वरा करा, सहकार्याची अपेक्षा असेल आपल्याकडून. मित्रांनो त्वरा करा. इथे मात्र नक्कीच गावदेवी 303 संघाने मात्र 68 धावा करून मात्र विजयासाठी लक्ष ठेवलंय. दीपक दादा युवा प्रतिष्ठान संघा पुढे समोर मात्र आव्हान असेल तो 69. पहिला चेंडू होता, चांगल्या चेंडूला सन्मान दिला, गोलंदाज मारतो. गोलंदाज पाहिलं तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होतो तो गोलंदाज अजय शेलार, मॅन फ्रॉम कोट्रोशी. ते मात्र संघाचं प्रतिनिधित्व करतो. सलामीला आला होता, सलामीची गोलंदाजी आपल्या खांद्यावरती मात्र संघाचं ओझं घेताना पाहायला मिळतोय. ते मात्र पुन्हा एकदा पॉवर षटकामध्ये छोटासा रनअप घेतो. राईट ओव्हर द विकेटचा मारा. एका बाजूला असेल तो अक्षय, दुसऱ्या बाजूला असेल चंदू. दोन्ही नावाजलेले फलंदाज आहेत. KSKचे ब्रँडेड प्लेअर म्हणून त्यांच्याकडे सुद्धा पाहिलं जातं. आपल्या खेळीच्या जोरावरती अप्रतिम असा विजयश्री मिळवण्यामध्ये चांगला फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा घेण्याची गरज होती. इंटू द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. नक्कीच 2 धावा अर्जित केल्या गेल्या. 2 या धावेने मात्र नक्कीच श्री गणेशा केला गेला आपल्या संघाचा आणि वैयक्तिक 2 धावेचा. श्री गणेशाला पुन्हा एकदा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 14 विद्या आणि 64 कलागुणांच्या अधिदाताला मात्र नक्कीच वंदन करूया. श्री गणेशा केला गेला मात्र नक्कीच 2 या धावसंख्येने. धावसंख्येचं पारडं पाहिलं तर मात्र तुम्हाला 30 चेंडूमध्ये 69 धावा मात्र नक्कीच करायच्या आहे. तुम्हाला सरासरी टार्गेट असेल प्रति ओव्हरला 13.8 चं मात्र समीकरण ठेवावं लागेल. तर मात्र कुठे इथे मात्र नक्की हलकासा पूल केला. पूल सक्सेसफुल होतो का याचा चेंडू जातो मात्र डीप कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. खणखणीत दणदणीत चौकार. चेंडू गेला सीमा रेषे पार. 4 या धावेचा मात्र उच्चांक घेताना धावफलक पाहायला मिळेल. धावसंख्या होते 3 चेंडू अखेर 6 धावा. मात्र प्रति ओव्हरला नक्कीच दीपक दादा युवा प्रतिष्ठानच्या संघाला मात्र प्रति ओव्हर 13.8 ची सरासरी म्हणजे 14 प्रति ओव्हरला रन रेट ठेवणं गरजेचं असेल. तर मात्र कुठेतरी आपण विजयाच्या दृष्टीने वाटचाल करायला आणि इथे मात्र संयमी खेळ करताना पाहायला मिळतो. अक्षय पहिल्या चेंडूला सन्मान दिला, दुसऱ्या चेंडूचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये केलं आणि तिसऱ्या चेंडूला मात्र चौकाराची दिशा दाखवली. इथे मात्र अजयने थोडंसं क्षेत्ररक्षण चेंज करताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण सजवलेलं पाहायला मिळत. तर फाईन स्क्वेअर लेग आहे, त्यानंतर स्क्वेअर लेग आहे, त्याच्यानंतर पुन्हा एकदा मिड ऑफला सुद्धा मिड ऑनला आहे, मिड ऑफ आहे, त्याच्यानंतर पॉईंट आहे, कव्हर आहे आणि मात्र थर्ड मॅन सुद्धा ठेवला गेलाय. पाहावं लागेल तर त्या मात्र त्यांच्यावरून मात्र रस्ता शोधावा लागेल. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो काऊ कॉर्नर मध्ये. चेंडू गेला गणगणित दणदणीत चौकार. चौकार मात्र नक्की 4 धावा अर्जित केल्या गेल्या. धावसंख्येत 4 ने वाढ होते. धावसंख्या होते 10. चांगले संयमी खेळ करताना पाहायला मिळतो. अक्षय कोणती चुकी करत नाही. प्रत्येक चेंडूला मात्र दिशाहीन फलंदाजी करताना पाहायला मिळेल. याच्या आधीचा पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. इथे मात्र पाहिलं तर मिडअपच्या क्षेत्रामध्ये
लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा याच्या आधी पाहिलं तर डीप मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल. दिशेन फलंदाजी चौफेर फलंदाजी करताना पाहायला मिळतो अक्षय. धावसंख्या झाली 10. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू कलात्मक क्लासिकल कला इको इस्तेमाल अप्रतिम असा करताना पाहायला मिळाला. नक्की दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला पाहूया आणि 2 धावा. चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला. इथे मात्र निलेश सोंडकर इथे मात्र नक्की यष्टीरक्षक थोडेसे नाखुश आहेत. कदाचित थ्रो येणं गरजेचं होतं. धाव सांगते 12 आकड्याला नक्कीच आपल्याला आठवण येते. आपले षटकार किंग युवराज सिंग यांचा जन्मदिवस मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जातो. इथे मात्र नक्की त्यांची आठवण केली जाते. 12 आकडा आठवल्यावरती नक्कीच. आता पुन्हा एकदा काय असेल रणनीती पाहावं लागेल. अजय चांगला चेंडूला सन्मान देत आहे. अक्षय खराब चेंडूचा समाचार घेत एक चांगली रणनीती पाहायला मिळते. एक चांगलं संयमी क्रिकेट पाहायला मिळते त्यांच्या मार्फत. इथे पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाही. निर्धाव चेंडू पाहिला. एक षटकाचा खेळ संपुष्टात. एक षटकाखेर धाव संख्या धाव पटलावरती लागते 12. पॉवर प्लेचा पहिला षटका नक्कीच संपलं गेलं. पॉवर प्ले चला त्वरा करा मित्रांनो. क्षेत्ररक्षण लांबवायचं आहे. इथे मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक संपुष्टात आलं समाप्त झालं. आता मात्र दुसऱ्या चेंडू नंतर दुसऱ्या षटकानंतर सॉरी माफ करा बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय फलंदाजांमार्फत. तो क्षेत्ररक्षण मात्र जैसे ते असेल. इथे मात्र दुसऱ्या जोरला पुन्हा एकदा पॉवर प्ले घेतला फलंदाज चंदू यांच्या मार्फत. कधी या षटकामध्ये थोडंसं गेमचं चित्र पलटण्याचा प्रयत्न करतात. धावसंख्या दाबडला तर 12 सरासरी रन रेट होता 14चा. इथे मात्र 12चा रन रेट 2 धावांचा लीड असेल नक्कीच प्रतिस्पर्धी विपक्ष संघ गावदेवी 3003 या संघाकडे. तर मात्र गोलंदाजी मारतो गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक प्रवीण. इथे मात्र पॉवर प्लेचं पुन्हा एकदा षटक बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला चंदू यांच्या मार्फत. शॉर्ट किपिंग करत आहेत यष्टीरक्षक निलेश. यश स्पोर्टचे सर्वा. इथे मात्र आपल्या इथे 2 बॅट लावल्या गेल्यात. बिरमणी गावचे सुपुत्र VS स्पोर्ट्स नाला सोपाराचे मालक सतीश मोरे. नक्की त्यांचा शॉप आहे नाला सोपारा. VS स्पोर्ट्स नाला सोपारा त्यांच्या मार्फत उत्कृष्ट फलंदाजासाठी एक आकर्षक अशी बॅट ब्रँडेड बाय VS स्पोर्ट्स आणि मात्र एक सामनावीरसाठी मात्र एक आकर्षक बॅट दिली गेली. सतीश मोरे मॅन फ्रॉम बिरमणी VS स्पोर्ट्स नाला सोपारा. इथे मात्र प्रवीणांना पहिल्या चेंडूवरती मात्र दंडित केलं गेलं. इथे मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहिलं वाईटच्या स्वरूपात 1 धाव. तर पुन्हा समीकरण धावसंख्या पाहिली तर धावसंख्या ते 13. पुन्हा समीकरण असेल 13 या मेरा या 13. गोलंदाज की फलंदाज फलंदाज की गोलंदाज. गावदेवी 3003 की दीपक दादा युवा प्रतिष्ठान. कोण कोणावरती हवी होणार काही क्षणातच मात्र पाहायला मिळेल. फुलटा चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि मात्र चेंडू गेला गंधनीत खणखणीत षटकार मात्र नक्की 6 धावांचा उच्चांक गाठताना पाहायला मिळाला. धावसंख्या होते 19 आकडा आठवलं नक्कीच आपल्याला मित्रांना आठवण होते. आपल्या महाराजांची जयंती जी जल्लोषामध्ये आपण साजरी करतो. महाराजांबद्दल बोलायचं तर सह्याद्रीच्या कुशीमध्ये एक हिरा चमकला. भगवाट्या चंदनाचा शिवनेरीवरती प्रकटला. हातात घेऊन तलवार हजारो शत्रूंवरती गरजला. असा आपल्या शिवराय जन्माला. नक्कीच पाहावं लागेल. अप्रतिमाशी फलंदाजी पुन्हा एकदा करताना पाहायला मिळतं. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो का सीमारेषा. चांगलं समय सूचकता दाखवली गेली. 1 धाव नक्की 2 धावा नक्की अर्जित केल्या गेल्या आणि 3 धावा नक्की यशस्वीरित्या पूर्ण केल्या. धावसंख्या 3 ने वाढवते. धावसंख्या धावपटलावरती लागते 21 सॉरी माफ करा 22. मात्र पाहायला मिळाली. पहिला षटकार पाहिला तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खडखणीत षटकार पाहायला मिळाला. आताचा चेंडू पाहिला तर डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू नक्कीच जाताना पाहायला मिळाला. ते थोडंच हवी होताना पाहायला मिळाला. चंदू नक्कीच प्रवीण वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन ते 7-8 फलंदाजांना ब्राईटम ओव्हर द विकेटचा मारा करतो तो नक्कीच प्रवीण. आता मात्र समीकरण असेल प्रवीण टू अक्षय.
इथे पुन्हा एकदा बॅटची इनरेज लागली गेली. नक्कीच जेलची नामी संधी होती का, तर यस होती. थोडंसं यष्टीरक्षकाकडून चेंडू बीट झाला आणि नक्कीच विकेटचं पतन होत होतं. अक्षय मात्र आपल्या क्रीजमध्ये सुखरूप आहेत. नक्कीच पाहावं लागतंय. चांगली गोलंदाजी करताना पाहायला एक षटकार मिळाला. त्यानंतर चौकारासाठी एक क्षेत्ररक्षण आहे. अजयने चांगली समयसूचकता दाखवली. 4 धावा नक्कीच घेतल्या गेले, पण 1 धाव नक्कीच वाचवली गेली आपल्या संघासाठी. तर मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण परिवर्तन करताना पाहायला मिळतंय. इकडे जर पाहिलं तर स्क्वेअर लेग क्षेत्र पूर्ण खाली आहे आणि मात्र मिड ऑफ पॉइंट आणि कव्हरचं क्षेत्र पाहिलं आणि एक्स्ट्रा थर्ड मॅन आणि फाईन लेग पाहिलं तर मात्र सजवला गेलाय. इथे मात्र डीप बॅकवर्ड पॉईंट सुद्धा नक्कीच शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट सुद्धा सजवला गेलाय. इथे मारण्याचा प्रयत्न होता. जेलची संधी होती का, तर जेल घेतला असता तर मात्र नक्कीच अनोख्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. कधी कधी अनोखी पद्धत सुद्धा आपल्या विकेटवरती हवी होऊ शकते आणि 1 धाव अर्जित केली गेली. जेलची संधी होती. कदाचित धाव संख्या 23. नक्कीच इथं श्रीलंकेचा प्लेअरला आठवतो आपल्याला, दिलशान यांच्यामार्फत पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता अक्षय यांच्या मार्फत. पण चे फसला असता, कदाचित जेल झाला असता तर, पण जेल सुटला आणि मात्र एक मोठं आयुष्यमान भव मिळालं गेलं अक्षयाना. पुन्हा चंदू यांचा मारण्याचा प्रयत्न, शपळून खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस द लाईन चेंडू गेला. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू होतो. खणखणीत दणदणीत चौकारचं मात्र रनांची जी कोंडी होती आधीच्या षटकामध्ये, ती मात्र नक्की दोन्ही फलंदाजाने मात्र तोडून काढली. धावसंख्येत धावपटलाने वाढ होते. धावसंख्या होते 27. इथे मात्र ज्या रनांची गरज होती प्रति ओव्हर 13.8, इथे मात्र नक्की तो उच्चांक गाठला गेला चंदू. आणि इथे मात्र प्रवीण थोडीशी निराशजनक गोलंदाजी पाहायला मिळते. प्रवीण यांच्या गोलंदाजीवरती आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार नक्कीच पाहायला मिळाला आणि तिथेच मात्र 16 धावा नक्की अर्जित केल्या गेल्या. थोडासा विचार विनिमय केला जातोय. नक्की क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. कर्णधारांचा भरणा पाहिलं तर 4 कर्णधार एकाच टीम मध्ये खेळताना नक्कीच पाहायला मिळत आहेत. इथे पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. घुटना टेक तमाशा देख, परंतु मात्र विकेटचं पतन. चंदू बॅक टू द डगआउट, बॅक टू द पवेलियन. अप्रतिमाचा जे खेळण्याचा प्रयत्न चांगला होता. अक्रॉस द लाईन गुडघा टेकून मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडारमध्ये परफेक्ट चेंडू आला नाही आणि आउटर गेली. चेंडू मात्र घेतली, पण क्षेत्ररक्षकाचं कौतुक, कोणतीच चुकी करत नाही. चंदूची खेळ संपुष्टात. चंदू यांना परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. चंदू बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का मिळतो नक्कीच दीपक दादा युवा प्रतिष्ठान संघाला. चंदू यांच्या स्वरूपात एक षटकार चौकारांचं वादळ काही वेळासाठी मात्र नक्कीच तंबूच्या आश्रयाला क्षमताना पाहायला मिळेल. आता मात्र जबाबदारी असेल अक्षयांच्या खांद्यावरती. चला त्वरा करा चंदू, एक्स्ट्रा प्लेअर पाठवा मित्र. आता मात्र फलंदाजीसाठी तो निखिल सपकाळ, मॅन फ्रॉम गावडोशी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होतो. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक कर्णधाराने स्वतःच्या खांद्यावरती टीमची धुरा घेतली आणि मात्र गोलंदाजीसाठी मात्र तिसरं षटक घेऊन येत होतं नक्कीच अजय शेलार. 27 प्रति ओव्हर पाहिला तर 2 षटकांमध्ये प्रति ओव्हर 13.5 ची सरासरीने खेळताना पाहायला मिळत होता हा संघ. आता विजयासाठी लक्ष असेल. 18 चेंडू 42 धावा. समीकरणाचा 18 चेंडू 42 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची इनरेल लागली की जे चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला अजय यांचा पुढचा. आता थोडं समीकरण बदलावं लागेल. आता मात्र 17 चेंडू 42 धावा तर समीकरण असेल.
चांगला कमबॅक करताना पाहायला मिळाला. अजयने स्वतःच्या खांद्यावरती धुरा घेतली आणि संघाला विजयश्री मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. हो अप्रतिम. पाहूया चेंडू जाणार का सीमा रेषा पार. काय झेल घेतला मित्र, नक्कीच कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक मित्रांनो एकदा, नक्कीच अप्रतिम. काही वेळासाठी मात्र बाउंड्री लाईन वरती मात्र तुमचा एक बॉडी लँग्वेज, दुसरा एक समय सूचकता आणि मात्र सेल्फ कॉन्फिडन्स, या तिन्ही गोष्टी मात्र नक्कीच पाहायला मिळाल्या प्रवीण यांच्या मार्फत. अप्रतिम असा झेल घेतला प्रवीण, कोणती चुकी केली नाही, स्वतःची मात्र बॉडी मोमेंट मात्र जैसी ती ठेवली आणि मात्र एक समय सूचकता दाखवून एक अप्रतिम असा झेल. आणि मात्र निखिल त्याच्याच गाववाल्यानं मात्र नक्की टीम घेतली. निखिल सुद्धा आहे तो गावडोशी संघाचा, प्रवीण सुद्धा आहे गावडोशी संघाचा आणि निखिल यांचा झेल घेतला नक्कीच प्रवीण यांनी आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक दुसरा विकेट. निकेतन मान निकेतन माने आता फलंदाजीचा वारसा घेण्यासाठी मात्र नक्कीच अश्विन यांची जागा घेण्यासाठी येतात. इथे 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. अप्रतिम असं एक प्रवीण यांच्या गोलंदाजी होते चंदू आणि मात्र नक्कीच आता या गोलंदाजीवरती पाहायला मिळत होतं नक्कीच प्रवीण. आता मात्र स्ट्राईकला असेल तो निकेतन माने, अप्रतिमाचा फलंदाज, ब्रँडेड प्लेअर म्हणून त्यांच्याकडे सुद्धा पाहायला लागतं. आपल्या संघासाठी मात्र अप्रतिम. एका बाजूला पाहिलं तर अक्षय आपल्या खेळपट्टीवरती आपले पाय रोवून उभा आहे निर्भीडपणे, निर्धास्तपणे, जसं पिंपळाचं झाड खडकामध्ये उभं राहतं. वादळांचं काय किती येतात किती जातात. आता इथे मात्र पुन्हा एकदा कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातो. खडखडीत दणदणीत चौकार. चेंडू गेला सीमा रेषे पार. चौकार मात्र धावसंख्या उच्चांक घेताना पाहायला मिळते. धावसंख्या अर्जित केली जाते धावपटलावरती 31, 31 धावा, 3-1. तिसरं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात. तिसरं षटक मार्गस्थ असताना शेवटचे 3 चेंडू शेष असतील या षटकामधील. आता मात्र समीकरण असेल 15 चेंडू 38 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र काढलं गेलं. ऑफ मिडअपच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धावसाठी धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या होते 32, 32 धावा. आता मात्र शेवटचे 2 चेंडू शेष असतील या गोलंदाजाचे. मात्र या गोलंदाज 2 चेंडूमध्ये षटकार येणं अनिवार्य असेल तर मात्र कुठेतरी मात्र तुम्ही कमबॅक करू शकता. अन्यथा शेवटच्या 2 चेंडूवरती मात्र रणनीती डू वॉट आय, करो या मरो अशीच नक्की पाहायला मिळेल. इथे मात्र आता तुम्हाला थोडासा मात्र नक्की प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. षटकारांची खेळी करावी लागेल. अक्षयनं आपल्या खांद्यावरती धुरा घ्यावी लागेल. जर षटकारांची मात्र दिशा दाखवली तर मात्र कुठेतरी विजयाची दिशा तुम्हाला दिसली जाईल. आणि त्या मात्र थोडंसं एकेरी दुहेरी प्राधान्य दिलं गेलं तर मात्र विजयापासून वंचित राहावं लागेल. इथे मात्र नक्की प्रगतीचा रस्ता कोणत्या दिशेने न्यायचा. इथे पुन्हा एकदा अनोख्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक्स्ट्रा थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडू जातो 1 बाउन्स, खणखणीत दणदणीत चौकार. चेंडू गेला सीमा रेषे पार. 4 धावेने मात्र उच्च घेताना पाहिला. धावसंख्येत अर्जित केली जाते 36, 36 धावा. शेवटचा चेंडू असलेल्या षटकामधील इथे मात्र थोडासा शांतता, कधी शांतता, कधी तेरी तो कधी मेरी, एक सोनार की तो एक लोहार की, नक्की इथे पाहायला मिळते. कारण 100 लोहार की तर बोललं जाणार नाही, कारण की एकाच षटकार येत होतं, एकाच डॉट बॉल येताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा काय रणनीती असेल पाहावं लागेल. दोन्ही संघाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आत्मविश्वास नावाचा वजीर मात्र तुमच्या मनामध्ये ठेवावं लागेल तर कुठेतरी मात्र विजेतेपद मिळाले. इथे मात्र नक्कीच अक्षयाला मात्र नक्कीच वजीराची भूमिका बजावावी लागेल. कारण बुद्धिबळाच्या पटलावरती राजा जरी असेल तरी महत्व असतं ते वजीराला, कारण वजीर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत राजाला किंमत आहे. म्हणून इथे मात्र अक्षयला वजीर रूपी कामगिरी करावी लागेल. आपल्या संघाला विजेतेपद मिळतं. 3 षटकांचा खेळ संपुष्टात. 2 गडी गेले तंबूच्या अक्षयाला. धाव संख्या होते 37. 12 चेंडू 32 रन्स, म्हणजे प्रति ओव्हरला 16ची सरासरी असेल. ड्रिंक ब्रेक. मला आपला अतिरिक्त खेळाडू असेल त्याने ड्रिंक ब्रेक घेऊन जायचं मित्रांनो, विनंती असेल. गावदेवी 3003 आपल्या संघाला पाणी घेऊन जायचं आहे.
नक्कीच अप्रतिम असं डीजे मार्फत नक्कीच आपल्या या दैदीप्य स्पर्धेचं नक्कीच कोयना सोशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत महाबळेश्वर आयोजित के महाबळेश्वर प्रीमियर लीग. नक्कीच आता मैदान फुलणार, आवाजी घुमणार, कोणी जिंकणार तर कोणी हरणार, पण क्रिकेटचा वेळ मात्र कधी न संपणार. प्रयत्नांची पराकाष्ठा करा, सर्वांचा आदर करा आणि मात्र नक्कीच विजेतेपद मिळवा. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग गोलंदाज प्रवीण शिंदे मॅन फ्रॉम रुळे. आता मात्र समीकरण असेल अक्षय डो प्रवीण. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक कर्णधाराने विश्वास दाखवलाय. आता मात्र समीकरण असेल फलंदाजी मात्र स्ट्राईक एंडला असेल तो नक्कीच अक्षय, नॉन स्ट्राईक एंड कडून असेल तो निकेतन. आता गोलंदाजी मात्र प्रवीण माफ करा. पहिला चेंडू होता, चांगला खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जातो डीप कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धावेसाठी धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या होते 38. तर समीकरण असेल मात्र 11 चेंडू 31 धावा, 31 रन्स रिक्वायर्ड, 11 बॉल्स. ओ काय गोलंदाजी पाहायला मिळते इथे. मात्र नक्कीच विकेट सॅक्रिफाईस केली जाते निकेतन माने यांची. चांगली गोलंदाजी प्रवीण यांची पाहायला मिळते. अप्रतिम अशी गोलंदाजी, एक चकवा देणारी गोलंदाजी, एक विचार करायला लावणारी गोलंदाजी मात्र निकेतन यांना काही समजली नाही आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आणि नक्की प्रवीण यांच्या दुसऱ्या चेंडूवरती मोठ्या विकेटचं बदल. निकेतन मात्र विकेटचा सॅक्रिफाईस केलं गेलं आणि मात्र येतात तंबूच्या शाळा. तर मात्र धावपट्टीच्या दृष्टीने मार्गस्थ होताना पाहायला मिळतंय राज, ज्याने गोलंदाजीच्या पटलावरती अधिराज्य दाखवलं. 2 ओव्हर मात्र आपल्या फर्स्ट इनिंग मध्ये हाताळल्या गेल्या. अप्रतिम असे विकेटचं पतन सुद्धा पाहायला मिळालं. स्कोअरचं उंचवलेलं पारडं आटोक्यात सुद्धा आणलं गेलं. आणि त्यानंतर मात्र आता तोच राज. आता मात्र दोन्ही देवळी गावचे सुपुत्र असतील. एका बाजूला असेल तर अक्षय, दुसऱ्या बाजूला असेल राज. आणि नक्की टीम ओनर सुद्धा आहेत. नक्की त्यांचे पाहायला गेले तर दीपक दादा युवा प्रतिष्ठान हे सुद्धा देवळी गावचेच आहेत. आणि मात्र आता आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या ओनरच्या नावासाठी, दीपक दादा युवा प्रतिष्ठानच्या नावासाठी या दोन्ही मात्र फलंदाजांना मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पहिला चेंडू इथे मात्र उंचवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहूया झेल होतो का. येस, OUT आउट. अक्षय बॅक टू द पवेलियन. मात्र अप्रतिम असा झेल घेतला गेला अमोल यांच्या मार्फत. इथे थोडीशी एक फसवी गोलंदाजी, चकवारी गोलंदाजी मात्र नक्की पाहायला मिळते. मित्र टीम मीटिंग करू नका, त्वरा करा. फलंदाजांना सुद्धा विनंती असेल, आपला जो विकेट गेल्यानंतर मात्र जाणारा फलंदाज तो आधीच सज्ज ठेवायचा आहे. आता मात्र एक षटकारांचं वाद मिळत. विवेक येणं गरजेचं होतं. कदाचित निकेतन दादा यांची जेव्हा जेव्हा मार्गस्थ झाले किंवा त्यावेळी मात्र नक्कीच विवेक यांना पाठवणं गरजेचं होतं, कारण विवेक यांच्यामध्ये जमकम आहे. तर विवेक यांना शेवटपर राजच्या आधी सुद्धा येणं गरजेचं होतं. कदाचित त्यांच्यामध्ये बॅटमध्ये जमकम आहे. ते जर 10 चेंडू किंवा 16 चेंडू जर उभे राहिले तर मात्र नक्कीच खेळाचं पारडं बदलू शकतं. पण थोडंसं कर्णधाराने एक विचार विनिमय वेगळे केले गेले आणि मात्र पाठीमागे ठेवलं. कदाचित चेस करण्यासाठी त्यांना मागे ठेवलं असेल जेव्हा कमी बॉल जास्त रनची गरज असते, जेव्हा हार्दिक पांड्याला किंवा युवराज सिंगला जेव्हा प्राचारण केलं जातं. असंच कदाचित इथे मात्र दुरा दाखवले असेल तर विवेक यांच्यावरती. आता मात्र एका बाजूला समीकरण असेल प्रवीण तर दुसऱ्या बाजूला असेल राज. इथे मात्र पुन्हा एक सॉरी माफ करा, फलंदाजीसाठी होतो तुषार. इथे मात्र पुन्हा एकदा मारण्याचा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चांगला होता. एकदा वर्जित केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का, तर मात्र स्टॉपचा कॉल आला आणि मात्र काय हिट विकेट पाहायला मिळाला आणि मात्र त्याचं रूपांतर झालं नक्कीच 2 धावेमध्ये रूपांतर. धावसंख्या 2 ने वाढ होता. रन येणं मित्रांनो गरजेचं असं. मग रन कसे हो, चांगला थ्रो पाहायला मिळाला तुषार यांच्या मार्फत. 2 धावा अर्जित केल्या गेल्या. तर समीकरण थोडंसं चेंज होताना पाहायला मिळतं. इथे मात्र डू ऑर डाय असेल. इथे मात्र करो या मरो अशी रणनीती असेल नक्कीच.
तुम्हाला चौकार षटकारांची खेळी करावी लागेल तर कुठेतरी मात्र कमबॅक केला जाईल. इथे मात्र कोणाला तरी एक निर्णायक पारी खेळावी लागेल, जी रनांची झालेली कोंडी मात्र तोडावी लागेल, तर मात्र विजयाच्या दृष्टीने तुम्ही वाटचाल कराल, अन्यथा मात्र विजयाच्या दृष्टीने वंचित राहाल. काय असेल पाहूया. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू घेण्याची गरज होती. इथे मात्र तुषाराने भेरकावून दिला, चेंडू गेला सीमा रेषे पार, खणखणीत दणदणीत षटकार. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार मात्र नक्कीच आला गेला. इथे मात्र लेग स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र धावसंख्या धावपटल्यावरती पाहिलं तर धावसंख्या 47. विजयासाठी लक्ष असेल 6 चेंडू 22 धावा. 6 बॉलमध्ये रिक्वायर्ड असेल रन रेट मात्र नक्कीच 22 रन्स. 6 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता असेल. इथे मात्र आता थोडासा रनअप बदलावा लागेल. कदाचित स्टार्टिंगचे 2 षटक होते, चंदूचं विकेट गेल्यानंतर मात्र थोडंसं स्कोअरचं पारडं आटोक्यात आणलं गेलं नक्कीच गावदेवी 3-0 यांच्या मार्फत. आणि इथे मात्र थोडीशी रणनीती बदलावी लागेल. आता गोलंदाजी मारतो अमोल. आता वैयक्तिक पहिलं सांगी या षटकामध्ये कदाचित 22 धावा कुठनं गरजेचं असेल. राजाना कुटप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न चांगला होता. पहिला चेंडू निर्धाव. इथं रनआउटची विक सॅक्रिफाईस केलं जाते. रनआउटच्या राज यांना मात्र नक्कीच माघारी परतावं लागेल. पहिला चेंडू अमोल यांचा निर्धाव चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आणि त्या निर्धाव चेंडू समेत मात्र नक्कीच विकेटचं पतन सॅक्रिफाईस केला गेला. राज यांचा विकेट. मात्र यष्टीरक्षक निलेश सदाने समय सूचकता दाखवली आणि योग्य मात्र थ्रो दिला गेला आणि मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. तर मात्र फलंदाजी मार्ग तो अजय मोरे मॅन फ्रॉम कळमगाव. इथे मात्र नक्की त्याला कर्णधारांना विश्वास दिला अजयचा. तर मात्र तुषारांच्या खांद्यावरती दूर. इथे मात्र पुन्हा एकदा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र काढला गेला आणि नक्कीच पुन्हा एकदा विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. अमोल कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं आणि तुषारांना सुद्धा मात्र यावं लागेल तंबूच्या आशाला. तुषार बॅक टू द पवेलियन. दुसरा गडी धक्का जातो. पहिल्या 2 चेंडू अखेर 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. पहिली धावचीच्या स्वरूपात तर दुसरी क्लीन बोल्डच्या स्वरूपात. मात्र थोडासा मात्र आता बॅकफुटला जाताना पाहायला मिळतो. अक्षय फलंदाजी मार्ग तो अक्षय. अमोल अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळतात. पुन्हा कुटप्प्याचा चेंडू. जेलची संधी होती का थोडंसं मात्र स्वतःला सावरलं गेलं. जेल गेला तरी सुटला तरी चालेल पण मात्र चौकार गेला नाही पाहिजे अशी कुठेतरी रणनीती पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाची. आणि मात्र नक्की 3 चेंडू अखेर मात्र धावसा केवळ एकच धाव दिली गेली अमोल यांच्या गोलंदाजीवरती. इथे मात्र विजयाच्या दृष्टीने वाटचाल करायची असेल तर आता मात्र केवळ पूर्तताच बाकी असेल. अजय ऑन स्ट्राईक मार्कवरती असेल. अमोल थोडंसं क्षेत्ररक्षण मात्र नक्की सजवताना पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूला पाहिजे थर्ड मॅन आहे. फास्ट डीप फाईन लेग सुद्धा मात्र नक्कीच पाहायला मिळते. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला आहे कारण इथे चौकारानं काय साध्य होणार नाही. षटकारांची केली तरी मात्र चुकी करतो. मात्र ऐन वेळेला मात्र चेंडूनं मूड बदलला फिल्मी स्टाईलमध्ये आणि मात्र 2 धावा नक्की अर्जित केल्या. दिसाचा प्रयत्न करणार का रनआउटची नामी संधी. येस रनआउट. मात्र पुन्हा एकदा नक्कीच विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. धावसंख्या मात्र पाहिली तर धावसंख्या अर्जित केली जाते. धावसंख्या पाहिली तर 5050.
जो पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता, एकदा अर्जित केली धाडते का, यस एका धावावरती समाधान व्हाल. आता काय पूर्तता बाकी असेल, मोठा विजयश्री प्रस्थापित करताना पाहायला मिळतो. पहिल्या सत्रामध्ये पहिला विजय नक्कीच गावदेवी 3003च्या नावे होणार का, किंवा आता पूर्तता बाकी असेल मोठा विजयश्री प्रस्थापित करताना. तर दीपक दादा युवा प्रतिष्ठान थोडासा बॅकफुटला जाताना पाहायला मिळतो. इथे मारण्याचा प्रयत्न चांगला होता, अमोल फिरकी जादुई कलात्मक गोलंदाजी आणि अशा रीते मात्र मोठा विजयश्री प्रस्थापित करतो. आजच्या पहिल्या दिवसातील पहिला विजेता संघ म्हणून पाहिलं जातं गावदेवी 3003. तर मात्र विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाला पुढच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. इथे मात्र पराभूत संघ युवा प्रतिष्ठान पहिल्या सत्रातील पहिल्या दिवसातील पहिला विजेता संघ गावदेवी 3003. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाला पुढच्या सामन्यासाठी खूप खूप